गोलंदाजी ट्रॅक वरती मनोज, वंडर बॉय मन्या गोलंदाजी मार्क वरती, स्ट्रायकर एंड वरती पंकज, नॉन स्ट्रायकर एंड वरती बॅटर श्यामला आपण पाहतोय. शिरोशी माल विपक्ष तळेगाव संघ. पहिलाच बॉल यावेळेस सुंदर फटका, तिथे क्षेत्ररक्षण सुंदर होताना पाहायला मिळतील. सिंगल आली आणि सिंगलच्या मदतीने संघाचं खातं इथे ओपन होताना पाहायला मिळेल. एक धाव फटकावरती. सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना सलामीची जोडी, एका बाजूला श्याम आणि दुसऱ्या बाजूला पंकज. तर विचार केला तर दोन्ही अनुभव खेळाडू आहेत. आणि दुसऱ्या बाजूला यंगस्टर टीम माळ. यावेळेस देखील फाटका सुंदर पॉइंटच्या दिशेने, तिथे क्षेत्ररक्षक येतील. धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा कॉल. दुसरी धाव सुद्धा कंप्लीट होताना पाहायला मिळते. बॅटरला विनंती आहे की दुसरी धाव पिच वरनं घेऊ नका. पहिली चालेल, दुसरी धाव फक्त दुसरी आणि तिसरी धाव क्रीज वरनं घेऊ नका, विनंती आहे, कारण खेळपट्टी खराब होते. 3 धावा फलकावरती. सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. फुल टॉस बॉल एकशा कव्हरच्या डोक्यावरून बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. छत्रपतींचा छावा. 4 धावा. गोलंदाजी मार्क वरती. चौकार आलाय श्यामच्या बॅट मधून. 7 फलकावरती. 7 धावा फलकावरती. नक्कीच पंकजनं पहिला बॉल सेन्सिबल क्रिकेट खेळत असताना स्ट्राईक रोटेट करून दिली आहे. यावेळेस देखील चेंडू हवेमध्ये, अचूक जागेवरती क्षेत्ररक्षक, आणि इथे चुकी होणार नाहीये. जबरदस्त झेल आणि श्याम होईल फेल. श्याम बॅक टू द पवेलियन. संघाचा कॅप्टन या आमच्या मुख्य मंचावरती विनंती आहे. लाकूडपाडा संघाचा कॅप्टन न्यू बॅटर आधी मैदानाच्या आतमध्ये दाखल. बॅटर आधी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पंकज थोडस काहीतरी कानमंत्र देतात आधीला. 5 षटकांची लढत असणार आहे आणि 4 षटकं हाताळण्यासाठी तुम्हाला 20 मिनिटाचा अवधी दिला जाईल. 20 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला 4 षटकं कंप्लीट करणं अनिवार्य राहील. अन्यथा एक अतिरिक्त खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये असेल. मी मगाशी जो उल्लेख केला, विपुल अधिकारी कुठे दिसत नाहीयेत, मात्र त्यांचं देखील आगमन होत आहे. त्यांचं गुरु वेलकम या स्पर्धेमध्ये. सहरच्या स्वागत. लोअर फुल टॉस, गतीमध्ये परिवर्तन आणि इथे फेकी सुंदर. आधीने मारली सूर. किती निघेल दूर आपल्याला ते पाहायचं आहे. या लाकूडवाडा संघाचा कॅप्टन, तुमचा देखील इथे शुभ सन्मान केला जाईल. माईची उपदार शाळ, प्रेमाचं प्रतीक असणारं पुष्पगुच्छ. स्ट्रायकर रेंज वरती जुना लागता अनुभव. पंकज मैदानाच्या आतमध्ये, हे विसरून चालणार नाही. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्क वरती. यावेळी देखील फाटका सुंदर. तिथे क्षेत्ररक्षक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा कॉल नाहीये, थांबवला. सेन्सिबल क्रिकेटचा नजराणा मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना बॅटर पंकज. पहिल्या षटकाची समाप्ती. षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकाचा जर विचार केला तर तब्बल 9 धावा फलकावरती आहेत. संपला.
आणि धावसंख्या धाव फलकावरती 9 धावा आहेत. गोलंदाजी ट्रॅक वरती स्लॉक्सचं षटक आहे. षटक क्रमांक दुसरं. कुणाल गोलंदाजी ट्रॅक वरती. मुरबाड टेनिस क्रिकेट विश्वामधलं एक मोठं नाव आहे. इनकमिंग रायझिंग स्टार्स. आणि बाबा आटना इथे फटका सुंदर पॉइंटच्या दिशेनं पंकजच्या बॅट मधून येतोय हा चौकार. लेकिन दिल बचपन. पंकज स्ट्रायकर एंड वरती. आपलेच देखील लेग स्टिकच्या बाहेर चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा सागर कापडी सरांचा. इट्स अ व्हाईट बॉल. धावसंख्या धाव फलकावरती तब्बल 14 धावा आहेत. दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्रायकर एंड वरती आदिनाथ आहे. आदिनाथला पण पाहतोय संघाचा कॅप्टन आहे. यावेळी देखील फटका सुंदर आहे. तिथे क्षेत्ररक्षक आणि गुड रनिंग बिटवीन द विकेट. आता मात्र पाहिजे तशी शरीर देखील साथ देत नाहीये. पंधरा धावा फलकावरती आदिनाथ. स्ट्रायकर एंड वरती अपेक्षा खूप साऱ्या आहेत. कारण संघाचा कॅप्टन कूल म्हणून ज्याच्याकडे सातत्यानं पाहिलं जातं आदिनाथ देशमुख स्ट्रायकर एंड वरती आहे. दुसऱ्या बाजूला पंकज. यावेळेस देखील फटका सुंदर आहे. मात्र तिथे क्षेत्ररक्षक आणि कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळते. दुसऱ्या धावेचा कॉल. जिथे एकही धाव नव्हती विकेट देखील आली असती तिथे मात्र कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळते. माल संघाचा वंडर बॉय मन्या त्याच्याकडनं चुका घडतात. 2 धावाला 2 धावांच्या मदतीने धाव फलक पुढे सरकेल जाऊन पोहोचेल 17 या धावसंख्येवरती. यावेळेस देखील सन्मान दिला. सिंगल. दुसऱ्या धावेचा कॉल नाही थांबवला. सिंगल आली. सिंगलच्या मदतीने धाव फलक पुढे सरकेल जाऊन पोहोचेल 18 या धावसंख्येवरती. दुसऱ्या बाजूला विचार केला माळ संघाचा संपूर्ण यंगस्टर्स या टीम मध्ये पाहायला मिळतील. दुसऱ्या बाजूला उमेश आहे जो बाउंड्री लाईन वरती पेट्रोलिंग करतोय. यावेळी देखील फटका सुंदर आहे. फटक्याधार. धावा 4. पंकजचा घमासान. बॉल बाउंड्री लाईनच्या पार. मोठा फटका मारायचा प्रयत्न करत नाहीयेत. जसा चेंडू होईल ढकलून देत आहेत सर्कलच्या बाहेर. त्यांना माहिती आहे धावा 4 येतील आणि 4 धावांच्या मदतीने 22 धावा धाव फलकावरती. यावेळेस देखील पंचांचं बोट आकाशाकडे आणि इथे विकेट आली आहे. माघारी परतावं लागेल पंकजला. की चेंडू बॅटला लागून पायावरती आदळला. पण इथे रिव्ह्यू फक्त बेस्ट ऑफ हाईट साठी दिला जाईल. नॉट आउट. ओके. उत्कृष्ट अंपायरिंग म्हणता येईल धर्मेंद्र वर्मा सरांच्याकडनं आणि त्याचबरोबर सागर कापडी सरांच्याकडनं. जरूर थोडस आणि लगेच दोन्ही पंचांनी आपसात चर्चा केली आणि योग्य तो निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवला. त्यांचे देखील विशेष कौतुक आपण करू या स्पर्धेच्या माध्यमातून. दुसऱ्या षटकाची समाप्ती. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 22 धावा धाव फळकावरती आहेत.
गोलंदाजी ट्रॅकवरती वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक हाताळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय वंडर बॉय मन्या. गोलंदाज तयार आहे स्ट्रायकर एंडवरती बॅटर आदिनाथ कॅप्टन कूल संघाचा. यावेळेस देखील बॅटची एज जरूर होती. इथे सिंगल आली. दुसऱ्या धावेचा कॉल नाहीये. पंकजनं थांबवला. कारण दुसऱ्या बाजूला पंकजचा विचार केला तर फॉर्म मध्ये बॅटिंग चालतीये, त्यामुळे इथे जास्तीत जास्त स्ट्राईक त्याच्यापर्यंत कशी राहील याचा विचार इथे देखील आदिनाथ करेल. सिंगल आली. सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल जाऊन पोहोचेल. 23 ऑन द बोर्ड. 23 धावा धावफलकावरती. स्विच हिट अटेम्प्ट करायचा आहे, मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये डॉट बॉलला. 23 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट एका गड्याच्या मोबदल्यामध्ये जर विचार केला आतापर्यंत धावफलकाचा तर 23 धावा धावफलकावरती. तिसरं षटक मार्गस्थ. गोलंदाज तयार गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस यावेळेस देखील यू विल मिस आय डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय. दांडी 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 गोल. विनंती आहे तुम्हाला की तुम्ही त्या पिवळ्या माफ करा गुलाबी पट्टीच्या आतमध्ये आहेत तर बाहेर बसा. मनापासून आभारी आहोत संपूर्ण आयोजक टीम. न्यू बॅटर अक्षय मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. भावाभावांची ही जोडी मैदानाच्या आतमध्ये कामगिरी कशा प्रकारे करते ते आपल्याला पाहिजे. दुसऱ्या बाजूला साहिल साळवे त्याची कामगिरी कशा प्रकारे राहतीये. जर्सी नंबर 55. दुसऱ्या बाजूला यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये कुणाल. जर्सी नंबर 7. ज्या प्रकारची बॅटिंग पंकजनं केली आहे जबरदस्त. बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतो अक्षय देशमुख आणि त्याचबरोबर आदिनाथ देशमुख ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस देखील चेंडू पडल्यानंतर थोडीशी उचली घेतोय आणि दरम्यान इथे डॉट बॉल येतोय. तेवीस धावा फलकावरती. सुंदर गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे, मात्र यावेळेस थोडीशी दिशा भरकटत असताना पाहायला मिळते. लेग स्टिकच्या बाहेर धर्मेंद्र वर्मा सरांचा इशारा. इट्स अ वाईट बॉल. अवंतरच्या स्वरूपाने सिंगल आली आणि सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 24 या आकड्यावरती. मनोज धानके एमडी काहीसा कान मंत्र देतोय. मन्यारज यावेळेस चेंडू हवेमध्ये. चेंडू खाली उमेश पोहोचेल का दूरवरती राहतील. दरम्यान 2 धावा कंप्लीट होतील. 2 धावांच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल 26 या आकड्यावरती. 26 ऑन द बोर्ड. तिसरं षटक मार्गस्थ. एका बाजूला माळ संघ संपूर्ण यंगस्टर टीम आहे तर दुसऱ्या बाजूला टीम तलेगाव. यावेळेस देखील चेंडू सोडून दिला. लाईन आणि लेन चांगली आहे. स्टंपच्या वरून चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 26 आहे. 18 चेंडूंचा खेळ संपलाय. मैदानाच्या आतमध्ये शेवटचे 12 चेंडू आणि या 12 चेंडूमध्ये किती धावा बनतील ते आपल्याला पाहायचं आहे.
ना तसा डीजे धनु देखील रंगामध्ये येईल यात शंका नाहीये. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 26 धावा ज्या मात्र धाव फलकावरती आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये सातत्याने परिवर्तन करत असताना कुणाल देसले, गोलंदाजी मार्कवरती साहिल साळवे, दुसऱ्या बाजूला आदिनाथ देशमुख स्ट्रायकर एंड वरती आहे. त्याची कामगिरी कशा प्रकारे राहते. युनाइट नंबर 3 वरती आलेला बॅटर आहे. पहिलाच बॉल दिशा भरकटताना थोडीशी पाहायला मिळते. लेग स्टिकच्या बाहेर चेंडू ट्रॅव्हल होतोय. इट्स अ वाईट बॉल. पंचांचा इशारा आणि सिंगल आली अवंतरच्या स्वरूपामध्ये आणि सिंगलच्या मदतीने फळक पुढे सर्कल जाऊन पोहोचेल 27 या आकड्यावरती. 27 ऑन द बोर्ड. एव्हेलिस देखील फटका सुंदर आहे. सिंगल आली. दुसऱ्या धावेचा कॉल आणि इथे दुसरी धाव सुद्धा कंप्लीट होताना पाहायला मिळते. 2 धावांच्या मदतीने धावफलकाचा जर विचार केला तर 29 धावा 29 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती. आवडीस इथे आपल्याला पाहिजे वाईट बॉल. पंचांचा इशारा. तीस धावा धावफलकावरती आणि इथे देखील सुंदर चेंडू. सुंदर अशी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. साहिल साळवे मग अशीच म्हटलं होतं की त्याची कामगिरी कशा प्रकारे राहते ते आपल्याला पाहायचंय. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती. दुसऱ्या बाजूला आदिनाथ आहे. आदिनाथ कडून खूप साऱ्या अपेक्षा आहेत. आवलेस देखील फटका सुंदर. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा कॉल आणि ते क्षेत्ररक्षण थोडंसं फंबल होताना पाहायला मिळतील आणि लगेच दुसऱ्या धावेचा कॉल. दुसरी धाव सुद्धा कंप्लीट होईल. 32 धावा ज्या मात्र धाव फलकावरती आहेत. सातत्याने क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन करत असताना दिसतोय कुणाल देसले. हार्ड हिटर म्हणून जाणला जातोय. कमी वयामध्ये आपल्या नावाची छाप सोडणारा खेळाडू म्हणजे कुणाल देसले. छोटा पॅकेज बडा धमाका. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती. आवडीच देखील सुंदर असा बॉल मात्र अपस्टिकच्या बाहेर चेंडू ट्रॅव्हल करतो आणि पंचांचा इशारा वाईट बॉल. धावसंख्या धाव फलकावरती 33 धावा. 33 ऑन द बोर्ड. देखील एसटी रक्षकाला देखील चेंडून बीट केला. फलंदाजाला बीट करून एसटी रक्षकाला देखील बीट केला आणि इथे दुसरी धाव इथे आली असती मात्र 22च्या स्वरूपाने एक सिंगल आली. सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल जाऊन पोहोचेल 34 या आकड्यावरती. इथून पुढे जर चांगले टोटल उभी करायची असेल, एक चांगलं टार्गेट जर तुम्हाला माल संघाच्या पुढे ठेवायचा असेल तर इथून अग्रेसिव्ह बॅटिंग करावी लागेल. आक्रमकतेची भूमिका साकारावी लागेल. यावेळेस देखील अक्षयना आल्या आल्या बॉल उडवलाय. चेंडू हवेमध्ये आणि इथे उमेश सुंदर झेल आणि बॅटर अक्षय होईल फेल. अक्षयची पाली आली संपुष्टामध्ये. माघारी परतावं लागेल. अक्षय बॅक टू द पवेलियन. ना तलेगाव संघ थोडासा बॅक फुटलाय आणि आता मात्र पूर्णपणे अडचणीत मध्ये सापडला. इथून पुढे अग्रेसिव्ह बॅटिंग करावी लागेल कारण माल संघचा जर विचार केला तर बॅटिंग लाईन तगडी आहे. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती साहिल साबळे. यावेळेस देखील मोठा फटका मारायचा आहे. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. दरम्यान षटकाची समाप्ती आणि षटकाच्या समाप्तीनंतर 34 धावा. 24 चेंडूंचा खेळ संपलाय
आणि 34 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 6 चेंडू आहेत. या 6 चेंडू मध्ये किती बनतील आणि किती धावांचा टार्गेट? थँक्यू. किती धावा बनवल्या जातील आणि किती धावांचा टार्गेट महासंघापुढे ठेवतील टीम तळेगाव संघ ते आपल्याला पाहायचं. सुंदर असा चेंडू, पहिलाच बॉल निर्धाव येताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल आलाय. अक्षरशः चेंडू सोडून दिला. वाटलं होतं की व्हाईट बॉल जाईल, मात्र इथे लाईन आणि लेन चांगली आहे. यावेळेस देखील फटका, इथे ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू ट्रॅव्हल होता. मोठा फटका मारायचा आहे, मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. पण बॉल ऑफस्टिकच्या बाहेर ट्रॅव्हल करतोय, त्यामुळे पंचांचा इशारा व्हाईट बॉल. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस देखील व्हाईट बॉल, ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू ट्रॅव्हल करतोय. आकाश मोरे थोडस दिशा भरकटताना पाहायला मिळते. धावसंख्येचा जर विचार केला तर 36 धावा धावफलकावरती. यावेळेस देखील बॅटची एज आणि इथे माघारी पाठवला बॅटर आदिनाथ देशमुखला. बॅटर गुरु मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. थोडीशी दिशा भरकटली जरूर होती. त्याचबरोबर गणेश दादा देशमुख त्यांचे देखील शुभागमन झाले. त्यांचं करूयात वेलकम स्पर्धेमध्ये. सहर्ष स्वागत. आल्याच गुरुने दाखवला बॉलला बाउंड्री लाईनचा रस्ता. ओव्हर द रो, बॉल सीमा पार. धावा 6. देखील आडव्या बॅटने प्रहार केलाय. सिंगल आली. दुसऱ्या धावेचा कॉल आणि दुसरी धाव इथे थर्ड अंपर रेफर केला. आदिनाथ सर थोडस सहकार्य करा आणि पंकज सर की डगआउट मध्ये बसून घ्या. आपण धावसंख्येचा विचार केला, इथे थर्ड अंपर रेफर केला सदाशिव दादा, आणि धावसंख्येचा विचार केला तर आतापर्यंत 42 झालेले आहेत. अजून या धावा ऍड केलेल्या नाही आहेत, मात्र 42 धावा धावफलकावरती आहेत. नॉट आउट आहे आणि 42 आणि या 2 धावा ऍड होतील.
धावफलक जाऊन पोहोचत 44 या धावसंख्येवरती. एक चांगला स्कोर, एक चांगली टोटल इथे जरूर उभी केली जाईल. पाचवं षटक मार्गस्थ आहे आणि धावसंख्या धावफलकावरती 44 धावा. गुरु पहिल्याच बॉलवरती षटकार आला, त्यानंतर या 2 धावा आलात. अजून एक जर मोठा फटका आला तर एक चांगली टोटल, एक चांगला टार्गेट इथं उभं केला जाईल, यात मात्र काहीच शंका नाहीये. आवळीस देखील सुंदर असा बॉल, चेंडू पडल्यानंतर थोडासा आउटस्विंग होतोय. बॅट आणि चेंडूमध्ये थोडंसं अंतर इथे जरूर पाहायला मिळतोय. दरम्यान डॉट बॉल आला. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती आकाश मोरे. आकाश मोरेचा हा बॉल, सुंदर असा बॉल, त्यावरती सुंदर फटका, सिंगल आली. दुसऱ्या धावेचा कॉल आणि इथे फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. सिंगल प्लस विकेट. नंतर धावसंख्या 45 धावा धाव फलकावरती आहेत आणि विजयाचं समीकरण 30 चेंडू आणि 46 धावांचं समीकरण आहे. देसले ही जोडी मैदानाच्या आतमध्ये माल संघाची. चला तलेगाव संघ आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या. जिथे पाठलाग करायचं 30 बॉल आणि 46 धावांचं पाठलाग करायचा. बॅटिंग लाईनचा विचार केला. माल संघाची तर तगडी आहे, कारण एका बाजूला कुणाल देसले, दुसऱ्या बाजूला उमेश शिवम आहे, एमडी मनोज धानके आहे, तर त्याचबरोबर मनू आरज आहे, आकाश मोरे. तर दुसऱ्या बाजूला वेलुक संघाचा कॅप्टन कूल सनी वारगडे ते देखील आलेला. त्याचं करूयात वेलकम या स्पर्धेमध्ये. सहरच्या स्वागत आहे.
संघाचं क्षेत्ररक्षण अजून लागलेलं नाही. आदिनाथ सर थोडंसं सहकार्य करा, कारण खूप उशीर आपल्याला झाला आजच्या दिवसामध्ये सामने चालू करण्यासाठी. कारण पहिल्या सामना लाकूडपाडा विपक्ष शिरोशी होता. थोडंसं दोन्ही संघ उशीर आलेले आहेत, त्यामुळे थोडासा उशीर झाला. त्यामुळे सहकार्य करा आणि स्पीडअप द्या. तिथे 30 बॉल आणि 46चा पाठलाग करायचा. कोण कोणावरती हावी ठरतं ते आपल्याला पाहिजे, कारण एकाच विभागातील आज संपूर्ण टीम आहेत. यानंतर होणारा सामना विजयी संघ आणि अगेन्स्ट फाईट करेल टीम लाकूडपाडा संघ. गोलंदाजी ट्रॅकवरती महेश स्लॉक्सचे षटक हाताळण्यासाठी 38 सर्कलच्या आतमध्ये 9 खेळाडू आहेत. 2 क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईनवरती पेट्रोलिंग करत असताना दिसतील. गोलंदाज तयार गोलंदाजी मार्कवरती. महेश 30 चेंडू 46चा पाठलाग करायचा. चेस होतील की डिफेन्स होतील, कुणाचं वर्चस्व राहतं आजच्या दिवसामध्ये. पहिलाच बॉल इथे स्क्वेअर लेगला मारायचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. दरम्यान डॉट बॉलला मॅच मध्ये रंगत वाढेल यात शंका नाहीये. जसे षटकार येतील तसे डगआउट मधून टाळ्यांचा कलकलाट होईल आणि जसं डॉट बॉल येईल, जशी विकेट येईल, क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीम मध्ये जरूर टाळ्यांचा कलकलाट होईल. इथे देखील सलगचा दुसरा चेंडू डॉट येतोय. स्लॉक्सचे षटक आहे. महेश गोलंदाजी पहिल्या 2 बॉल वरती इम्प्रेस केला, एकही धावलेली नाहीये. दुसऱ्या बाजूला जर विचार केला, माल संघ एक दिग्गज संघ आहे माल विभागातील. गोलंदाज तयार महेश गोलंदाजी मार्कवरती. यावेळी देखील फाटका सुंदर घुटना टेक तमाशा देख. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. छत्रपतींचा छावा. 4 धावा. ना तसा आमचा डीजे धनु देखील रंगामध्ये येतोय. 4 धावा धाव फलकावरती. 2 चेंडूवरती वर्चस्व राहिला महेशचं. त्यानंतर उमेशचं आक्रमण आणि धावा 4. यावेळेस देखील दुरी और 6 की मंजुरी. बाउल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. ओव्हर द रोप. 6. थँक्यू डीजे. बॉल जरूर डॉट खेळला उमेश, पण मात्र दाखवून देतोय की पानी कम होता देख किनारे पर घर मत बसा लेना, मैं समंदर हूं लौट कर वापस आऊंगा. लगेचच प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये स्विच हिट अटेम्प्ट करायचा. बाट आणि बॉलचा संपर्क नाहीये. तर मग इथे 5व्या चेंडूवरती डॉट बॉल आलाय. पहिले 2 चेंडू डॉट आले, त्यानंतर चौकार आला, षटकार आला आणि त्यानंतर येणारा हा डॉट बॉल. यावेळेस देखील सुंदर असा बॉल. षटकाची समाप्ती आणि षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावरती 10 धावा. विजयाचं समीकरण अजून 36 बनवायचे आहेत. 24 बॉल आणि 36चं समीकरण आहे.
अवधीमध्ये आपल्या नावाची छाप या मुरबाड टेनिस क्रिकेट विश्वामध्ये सोडणारा खेळाडू शुभमा त्याची कामगिरी कशा प्रकारे राहते, कारण 24 बॉल आणि 36चं समीकरण. दुसऱ्या बाजूला तितकाच ताकदीचा संघ तलेगाव संघ आहे. सार्थक गोलंदाजी मार्कवरती. पहिल्याच बॉलला फेकून दिलाय आडव्या बॅटनं बाउंड्री लाईनच्या बाहेर. ओव्हर द रोप, सिक्सर. थँक्यू डीजे. पहिल्याच बॉलवरती प्रहार केलाय. 16 धावा धाव फलकावरती, अजून 30 बनवायचे आहेत. अदिनाथ थोडस कानमंत्र देतोय सार्थकला. आवळेस देखील सुंदर चेंडू हाताळलाय. गतीमध्ये थोडस परिवर्तन. चेंडूला बाट पासून थोडस दूरवरती ठेवला आणि डॉट बॉलला. 16 धावा धाव फलकावरती. संपूर्ण टेन क्रिक लाईव्हच्या माध्यमातून थेट लाईव्ह प्रेक्षेपण तुमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. मित्रांनो, आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करायला आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. क्षेत्ररक्षण जबरदस्त राहिलं होतं, मात्र ज्या प्रकारची रनिंग बिटवीन द विकेट आणि 2 धावा आल्यात. 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल 18 या धावसंख्येवरती. स्ट्रायकर एंडवरती शुभम, त्याच्या बॅटमधून मोठा प्रहार जरूर आलाय. यावेळेस देखील यू विल बी मिस, आय डेफिनेटली हिट, फर्निचर डिस्ट्रॉय, दांडी दांडी दांडी, गोल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. कुणाल देसले, छोटा पॅक बडा धमाका. ऑन स्क्रीन आपण पाहू शकतो योगेश दादा खाटेकरी आणि त्याचबरोबर संपूर्ण मित्र परिवार टेन क्रिक लाईव्हच्या माध्यमातून थेट लाईव्ह प्रेक्षेपण तुमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. क्लॅरिटी विथ क्वालिटी म्हणजे टेन क्रिक लाईव्ह. 1,41,000 सबस्क्रायबर्स युट्यूब वरती आहेत या टेन क्रिक लाईव्हचे. आणि तुम्ही जर देखील आमच्या या टेन क्रिक लाईव्हच्या वाहिनीवरती नवीन असाल तर आमच्या वाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि घंटी वाजवायला अजिबात विसरू नका, कारण येणारा नेक्स्ट अपडेट तुम्ही घंटावर मिस नाही करू शकत. दरम्यान वळूयात मॅचकडे, जिथे सामना रंगतो. एका बाजूला तलेगाव, दुसऱ्या बाजूला माळ संघ. यावेळेस देखील सुंदर चेंडू हाताळला. षटकारानंतर डॉट बॉल आला, त्यानंतर दुहेरी धाव आली, त्यानंतर बॅटरला माघारी पाठवला आणि कमबॅक कशा प्रकारे असावं तर ते सार्थकनं दाखवून दिलाय. पुन्हा एकदा डॉट बॉल आला. धावसंख्येचा जर विचार केला धावफलकावरती तर तब्बल 18 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस देखील आपण बार आणि पंकज, चुकी होणार नाहीये. जबरदस्त झेल आणि फलंदाज होईल फेल. कुणाल देसले बॅक टू द पवेलियन. धन्यवाद दर्शनचं विशेष मी मनापासून आभार मानेल की आजच्या दिवसामध्ये त्यांचं समालोचन आपण सकाळच्या सत्रापासून ऐकतायत. स्वर्गीय विराज स्मृती मोर्या प्रतिष्ठान खाटेकरचं हे दर्जेदार आयोजन आणि दर्जेदार नियोजन आपल्याला पाहायला मिळतं. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये कल्याण विभागातील एक अतिशय नामवंत पंच
म्हणून ज्यांची खूप मोठी ख्याती असे धर्मेंद्र वर्मा सर आहेत. आणि स्क्वेअर लेग पंच मुरबाड तालुका असेल, मुरबाड तालुक्यातील कलमखांडे गाव ज्याने आपल्या खेळाच्या जोरावर सुप्रसिद्ध करून आता सध्याच्या घडीला पंचांच्या भूमिकेमध्ये असे सागरजी कापडी सर आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला तळेगाव आहे आणि एका बाजूला माळ संघ आपल्याला पाहायला मिळतोय. भरपूर माहिती आमच्यापर्यंत आमच्या आयोजक कमिटी पोहोचवतात, परंतु रमेश दादा ले यांची एक खासियत आहे, ज्या वेळेस ते व्यासपीठावर येत आहेत ना त्या वेळेस अनेक क्रीडा रसिकांसाठी देखील सुवर्ण संधी आणि आज इन ऍक्शन मध्ये तो संघ आपल्याला पाहायला मिळेल. त्यांचंही सहर्ष स्वागत करू. 18 धाबात 2 फलंदाज जे मात्र बाद होताना आपल्याला पाहायला मिळतात. लक्ष्य 46 धाबांचा. व्यासपीठावर मान्यवरांची मांदियाळे आहेत. हे आमच्या आयोजक कमिटीने कमवलेली माणसं आहेत आणि ती मात्र व्यासपीठावर उपस्थित होत आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत करू. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज तयार आहेत. धनंजय याच्या हातामध्ये चेंडू आहे. एका बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळतोय तळेगाव, एका बाजूला माळ आहे. जिंकणार कोण याची प्रतीक्षा प्रत्येकाला लागली आहे. पहिल्याच सामन्यामध्ये जबरदस्त प्रदर्शन लाकूडपाडा या टीमचं राहिलं आणि वाळुकेश्वर प्रतिष्ठान शिरोशी या संघाला पहिल्याच सामन्यामध्ये पराभूत व्हावं लागलं. पण पराभूत जरी झाला असेल तरी माळघाटातील 8 संघात आज इथे टाकलेला हा चेंडू पंच थोडीशी बातचीत करतायत स्क्वेअर एक पंचांबरोबर. काय निर्णय येतो ते आपल्याला पाहायचं आहे. फेअर डिलिव्हरी डेड डॉट बॉल जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. पंचांचा निर्णय अंतिम असेल. 2 पंच सध्याच्या घडीला आपण पाहतायत. नामवंत पंच आहेत. क्रीडा स्पर्धा खेळलेले आहेत. गोलंदाज तयार आहेत. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न तिथे एसटी रक्षण खराब राहिलं. बॅकअपचा क्षेत्ररक्षक दूरवरती आणि इथे आता तळेगावला झटका बसेल. चेंडू सीमा पार. 4 त्यांना विनंती मित्रांनो, तुम्ही मला वाटतं पडद्याच्या आतमध्ये बसलेले. आता सर्वांना सांगण्याची गरज नाही. विनंती आहे पडद्याच्या बाहेर बसा फक्त. धन्यवाद. तुमचंही मनापासून आभार. इथे राखलेला हा चेंडू बॅक टू बॉलर हा फटका जो मात्र सजवलाय तिथे क्षेत्ररक्षक येताना आपल्याला पाहायला मिळतात. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर वाढते 23 धावा. टिन क्रिक लाईव्ह या यूट्यूब वाहिनीवर आपण ही क्रीडा स्पर्धा पाहतोय. 3 कॅमेऱ्यांच्या सहाय्याने ही क्रीडा स्पर्धा कव्हर केली जाते. आमचे सौरभ कांबळे आज वेगळ्या टचमध्ये पाहायला मिळतात. त्यांचंही कौतुक आपण करू. दुसऱ्या बाजूला गणेशजी वारगड आहेत आणि तिसरे आमचे काशीनाथ गायकवाड सर, त्यांचंही सहर्ष स्वागत. सदा जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची जर व्हिडिओ बनवायची असेल तर तुम्ही काशीनाथ गायकवाड सर यांचे संपर्क साधू शकाल आणि तदनंतर एक चांगल्या प्रकारची व्हिडिओ. अर्थातच आपण स्वर्गीय विराज स्मृती चषक ही क्रीडा स्पर्धा बनवतोय. विराजवर एखादी व्हिडिओ जर बनवायची असेल तर तुम्ही काशीनाथ गायकवाड सर यांच्या संपर्क साधा. 23 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 2. स्कोररच्या भूमिकेत आमचे निलेशजी भोईर आहेत आणि त्यांच्याबरोबर आमचे ऑपरेटर 3 कॅमेरे एकाच बोटावर फिरवणार आमचे संदीप घाळ आहेत. त्यांचंही कौतुक आपण करू. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. क्रिकेट जात दही दीप्यमान सोहळा. इथे टाकलेला हा बॉल आडव्या बॅटनं स्मॅश केलं डीप मिड विकेटला. फटक्यामध्ये वजन आणि धावाही माळ संघाला मिळतील. अर्धा डझन सिक्सर. उपस्थित होत आहेत त्यांचंही सहर्ष स्वागत करू. वेलकम. जय हनुमान चषकाचे जे प्रणेते आहेत, काय नियोजन होतं आणि काय आयोजन. एक जबरदस्त क्रीडा स्पर्धा आपल्याला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. महेश दादा असतील, तानाजी भाऊ असतील, रमेश दादा असतील त्यांच्या माध्यमातून. इथे टाकलेला हा चेंडू वेगाने टाकला. पहिल्याच सामन्यामध्ये पराभूत होणारा वाळुकेश्वर प्रतिष्ठान शिरोशी, तीही क्रीडा स्पर्धा लवकरच आपल्या भेटीला येताना आपल्याला पाहायला मिळेल. एक जबरदस्त आयोजन त्या विभागामध्ये आपल्याला त्या संघाचं पाहायला मिळतं. अमितदादा देशमुख आणि टीमचं. सनी असेल त्यांचंही आपण कौतुक या क्रीडा स्पर्धेमध्ये करू. आज माळ गटा. शेवटचा बॉल. फटका दमदार. तिथे क्षेत्ररक्षक दूर
दोघांमध्ये दरी निर्माण आणि चेंडू जाईल सीमा पार. या बॉलवर आकाशच्या पाठमधून 4. आपण व्यासपीठावर करतो मी योगेश दादा खाटेकर आणि दौलत भाऊ शिंगोळे यांना विनंती करतो की दोघांचे शुभ एक शुभ सन्मान आपण करणार आहोत. रमेश दादा लिहे यांचा विशेष सन्मान आपण करणार आहोत. विशेष सन्मान व्यासपीठावर आपण करणार आहोत. मॅच जरी नंतर असेल परंतु सन्मान ही सर्वात मोठी गोष्ट आहे आणि तो व्यासपीठावर सन्मान जो मात्र केला जातोय. रमेश दादा लिहे यांचा विशेष सन्मान व्यासपीठावर आपण अमित दादा यांना देखील पाहतोय. आमचे नरेश सर यांना देखील व्यासपीठावर पाहतोय. मान्यवरांची खूप मोठी मांदी आली आहे. आमचे मित्र सनी यांना पाहतोय परंतु सनी थोडेसे नाराज आहेत कारण पहिल्या सामन्यामध्ये खूप मोठा पराभव त्यांना आपल्याला पाहायला मिळाला. धापलकावर धावसंख्या 33, 33 धावा आहेत, 12 चेंडू आणि 13ची आवश्यकता. विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतोय. मान्यवरांचं विशेष आभार. हॅलो, आमचे परम मित्र डीजे श्रावणीचे सर्वा तुषारजी मडके यांच्याकडून देखील या क्रीडा स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्या. धन्यवाद दादा, तुमचंही सहर्ष स्वागत आहे. आता सध्याच्या घडीला ते खांडपेर प्रीमियर लीग ही क्रीडा स्पर्धा कव्हर करतात. 12 चेंडू 13चं समीकरण आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार आहेत. महेश यांच्या हातामध्ये बॉल. 12 चेंडू 13, 33 झालेले आहेत 18 बॉलमध्ये. आता 12 चेंडू आणि 13चं समीकरण आहे. इथे तळेगाव जिंकेल की माळ जिंकेल ते पाहायचं आपल्याला. पहिलाच बॉल वेगाने टाकलाय. काय चेंडू होता. इष्टरक्षकाचा वेध घेतोय. चेंडू डॉट आहे. आपलं स्थिर आहे. आपल्यावर 33 धावा. विशेषतः आपण कौतुक करू दर्शन यांचं. इथे चांगला चेंडू राखलाय. पंचांकडे खूप मोठं अपील आहे परंतु सर्वात महत्वाचं काय की तळेगाव संघासाठी हा डॉट बॉल आलाय. आदिनाथ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्यावर सर्वांच्या नजरा आहेत. तळेगाव की माळ, माळ की तळेगाव, हा क्रीडा संग्राम आपण पाहतायत. स्वर्गीय विराज स्मृती मोर्या प्रतिष्ठान खाटेघरचं हे दर्जेदार आयोजन. पहिला दिवस शिवळे, दुसरा दिवस खाटेघर, तिसरा दिवस बोरगाव. चौथ्या दिवसात कोण ते पाहायचंय. पंचांकडे पुन्हा एकदा लाऊड अपील आहे. पंचांचा मात्र नकार आहे परंतु गोलंदाज महेशाचं मी विशेष कौतुक करेल. ज्या प्रकारे 3 बॉल त्याने हाताळलेत आणि धाव खर्च केले फक्त 1. शेवटचे 9 बॉल आणि आता 12चं समीकरण आहे. माळला समोर तळेगाव. बरोबर ना. 9 बॉल 12चं समीकरण. स्ट्रायकर इनवर बॅटर आपल्याला पाहायला मिळतील. सध्याच्या घडीला ते आकाश यांच्या पाठमधून एक षटकार, एक चौकार आला माळ संघासाठी. हा चेंडू महत्वाचा राहील. इथे डॉट बॉल येईल का ते आपल्याला पाहायचं आहे. आमची आयोजक कमिटी टीम या स्पर्धेसाठी खूप सारं कष्ट घेते. विनंती असेल क्षेत्ररक्षण करणारी टीम तळेगाव, वेळ भरपूर घेत आहेत तुम्ही. वेळ वाचवणं देखील महत्वाचं राहील. इथे टाकलेला हा बॉल बॅटची एज लागली आहे आणि फलंदाज आकाशला आता परतावं लागेल. विकेट आली महेशच्या खात्यात. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद. हा सुंदर झेल आपण पाहिला. तळेगाव गाव म्हटलं की छत्रपती चषक ही क्रीडा स्पर्धा आठवते. एक दर्जेदार आयोजन करणारे आमचे संपूर्ण आयोजक या मॅच मध्ये खेळताना पाहायला मिळतात. 8 बॉल शिल्लक आहे. 12चं समीकरण आणि संधी देऊयात डीजे घाऱ्या.
स्वातंत्र्यदादा चौधरी यांनाही आपण व्यासपीठावर पाहतोय. खूप मोठी मान्यवरांची मांडियाळ आहे. 8 चेंडू शिल्लक आहेत. 12चं समीकरण माल टीमला. काय चेंडू टाकलाय, ओ जबरदस्त गोलंदाजी. महेश मैदानामध्ये आलेत आणि प्रत्येकाचं माल टीमला जिंकण्यासाठी संधी डीजेला. तळेगाव टीम लगेच क्षेत्ररक्षण लावा, जास्त विलंब करू नका, ही विनंती आहे आमच्या ऑफिशियल पंचांकडून, आमच्या आयोजक कमिटीच्या वतीनं. जास्त टाइम तुम्ही घेतायत मैदानामध्ये. माळघाटातील आज मातब्बर 8 संघ इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. उद्या या स्पर्धेचा महांतिम दिवस आणि 8 संघ आदिवासी घाटातील इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतील. माळशेज क्रिकेट असोसिएशनचा मी विशेष आभार मानू, ज्यांच्या माध्यमातून 24 संघ या क्रीडा स्पर्धेमध्ये दाखल झाले. त्यामध्ये जर आपण विचार केला, पहिला दिवस शिवळे संघ. उद्या बरोबर पहिला सामना 9 वाजता रिपोर्टिंग असेल. 9:15 मॅच सुरुवात होईल. 10 क्रिक लाईव्ह लक्षात ठेवा. नाही, मला वाटतं 10 क्रिक लाईव्ह 8:45 वाजेपर्यंत उपस्थित होत आहे. काय सर, एक खेळाडू 38 सर्कल मध्ये. ओके, तळेगाव टीम एक क्षेत्ररक्षक 38 सर्कल मध्ये घ्यावा लागेल, कारण भरपूर वेळ तुम्ही खर्च केलेला आहे. बाळा देशमुख साहेब यांच्या वतीने एक पारितोषिक आहे. तळेगाव जिंकत असेल तर 2000 रुपयाचं पारितोषिक या टीमसाठी. गोलंदाज तयार आहेत, गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला आपण पाहताय. राकेशला चेंडू सोपवलाय, राकेशच्या हातामध्ये जिम्मेदारी आहे तळेगावची. दुसऱ्या बाजूला माळ. 6 चेंडू 12. पहिलाच बॉल पॅडवर जो मात्र आदळतोय. पंचांकडे खूप मोठा अपील. एक सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल ती 35. 35 धावा. व्यासपीठावर आपण अमित दादा यांना पाहतोय, आमचे मित्र सनी यांना पाहतोय, आणि लवकरच त्या विभागामध्ये आपण वाळुकेश्वर चषक ही क्रीडा स्पर्धा पाहतोय, ज्याची आतुरता सर्वांनाच लागलेली असते. 26 जानेवारी ते 2 फेब्रुवारी ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. फटका सुंदर आहे, तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल आली, एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. रोहित आम्हाला सांगतायत धावफलकावर 36 धावा आहेत. रोहित, शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. 10 धावांची आवश्यकता आहे. कंपल्सरी चेसिंग दर्शन या क्रीडा स्पर्धेचा नियम आहे. कामगिरी कशी होते ते पाहायचं आपल्याला. नाही, नक्कीच छत्रपती चषक टोकावड्याची देखील क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल 26 जानेवारी ते 29 जानेवारी. फुलटॉस बॉल आहे आणि पंचांचा इथे वेस्ट ऑफ हाईट. इट्स अ बीमर. 1+1 2 धावा येतील. शेवटचे 4 चेंडू 8 धावा. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. माळ की तळेगाव, तळेगाव की माळ, ते आपल्याला पाहायचं. काय सर, मला वाटतं क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलेला आहे. ओके, वेस्ट ऑफ
या गोष्टीकडे नक्कीच पाहत असेल की नो बॉल आला तर आपला फायदा होईल. दुसऱ्या बाजूला तळेगाव संघ आहे, तो म्हणत असेल नो बॉल जर नाही आला तर आपला फायदा होईल. काय घडतंय ते पाहायचं आपल्याला. आणि इट्स अ बीमर बॉल. नो +1. शेवटचे 4 चेंडू आहेत रोहित, आणि धावा आता बनवायच्या त्या 8. 4 चेंडू 8चं समीकरण. स्ट्रायकर एंडवर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील सध्याच्या घडीला ते सुमित. 3 बॉल 8 फ्री बॉल. बिगिट केलाय, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक दूरवरती, आणि चेंडू जाईल आता सीमा पार. तनिष 11 या संघाला, माळ संघाला आनंद देणारा हा चौकारा. चेंडू शिल्लक आहे 4चे. 3 चेंडू शिल्लक. हॅलो, शेवटचे 3 चेंडू बनवायच्या 4, पण हॅलो, तनिष 11 माळ तुमचे जर शेवट हॅलो, तिथे क्षेत्ररक्षक येताना आपल्याला पाहायला मिळतील. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. 2 धावा आल्यात. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे आणि एकाच धावेची आवश्यकता आहे. दर्शन कंपल्सरी चेस आहे, पण सर्वात महत्वाचं तनिष 11 माळ तुमचे जर 9 खेळाडू खुर्चीवर नसतील तर 1 बॉल 3 होतील. आता 1 बॉल 1 आहे, पण जर तुमचे खेळाडू जर बसले नाही, नियमांचं पालन केलं नाही, आयोजक कमिटी कधीही तुम्हाला पेनल्टी देऊ शकेल. त्यामुळे विनंती आहे सर्वांनी सहकार्य करावं, ही विनंती आहे. 1 बॉल 1 सामना आलाय, आणि सदाशिव गावदेवी खाटेघरला विचारा एका धावेचं महत्व, कारण एका धावेने काल त्या संघाचा क्वालिफायर लढतीमध्ये पराभव झालाय. कारण या स्पर्धेचा नियम कंपल्सरी चेसिंग. इथे तळेगाव जिंकणार की इथे माळ जिंकणार, यासाठी हा शेवटचा चेंडू अतिशय महत्वाचा. गोलंदाज विशेष मी कौतुक करेन महेश, याचं फक्त 1 धाव त्याने खर्च केली होती. आता शेवटचा 1 बॉल, एका धावेची आवश्यकता. अग्निपरीक्षा आहे इथे श्यामची, अग्निपरीक्षा आहे इथे आदिनाथची, आणि अग्निपरीक्षा आहे इथे तनिष 11 माळची. इथे 1 धाव बनली जाईल का, हा फार मोठा प्रश्न चिन्ह आहे, आणि त्याचं उत्तर आता लवकरच आपल्याला पाहायला मिळेल. पंचांबरोबर थोडीशी बातचीत करत असताना क्षेत्ररक्षण कसं सजवायला पाहिजे ते विचारत असताना उमेश जो स्ट्रायकर एंडवर, ज्याच्या पाठमधून 2 धावा जरूर आल्यात, 1 बॉल 1 कंपल्सरी, थोडेसे नाराज आहेत, परंतु जबरदस्त खेळ या टीमचा राहिला. आणि शेवटच्या बॉलवर तनिष 11 माळ या संघाने या मॅचमध्ये विजय नोंदवला. अभिनंदन. आणि या